बा पांडुरंगा, सांगणार आहे तुझं गुपित. सरकारी कचेरीत पाय झिजवून सुद्धा दया येत नाहीये रे त्यांना. आणि इकडे इकडे तुझ्या दर्शनासाठी चालून थकल्या पायांना मालिश करायला अरे कुठून पुरवतोस रे इतके हात. रोज सकाळी उठून भोपाळी गाणारा कुणी नाहीये तुझा प्रवक्ता. पण मग इतकी वर्ष कुठून गोळा होतायत रे एवढे भक्तगण. गेली 750 वर्ष नाही कोणी तुझा स्टार प्रचारक. तरी एवढी माणसं कशी काय तू श्रद्धेच्या हारात गुंफतोस. अरे शिकलेल्या समुदायाला आवरणंही भल्या भल्याना नाही जमलं. पण तुझी ती शिस्त तू असंख्य भोळ्या भक्तांना कशी काय लावलीस रे. इकडे श्रद्धेचा बाजार मांडलाय लोकांनी मंडप टाकून. पण त्याच बाजारात तू कसा काय निस्वार्थी लोकांना एकाच वेळी गोळा करतोस. पुंडलिकानं फेकलेल्या विटेवर उभा राहून तू कशी काय भोवती माया जमवलीस भक्तांची. ड्रेस कोडचा अट्टाहास नाही तरी एकाच रंगात समुदाय वाहतोय रे कसा तुझ्या दारी. तुझ्या अस्तित्वाचं महत्व टिकवण्यासाठी तू नाही कोणाची अस्मिता जागवलीस, जातीभेद नाही उभे केलेस. तरी मग दर आषाढी एकादशीला गर्दी वाढतेच आहे कशी. समाजामध्ये गोऱ्या कांतीला वधारता भाव असताना कृष्ण कायचा तू कसा काय पसंतीला उतरलायस. विठ्ठला, हा एकच जन्म आम्हाला क्लेशकारक वाटतोय आणि 28 युग क्लेश सोसत तू घट्ट उभा आहेस. आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.